जननी सुरक्षा योजना 2026 गर्भवती महिलांना मिळणार आर्थिक मदत. बघा, योजना संपूर्ण बघा. आपल्यासाठी खूप उपयुक्त अशी माहिती आपण घेऊन आलो आहे. योजना फंडा हे चॅनल सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल आपल्यासाठी उपयोगी माहिती घेऊन येते बघा. तर बघा, जननी सुरक्षा योजना 2026मध्ये जे काही हे आपल्या गर्भवती महिला आहेत, आपल्या बहिणी आहेत, त्यांच्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत. मग काय लाभ आहेत, कोणत्या पात्रता लागणार आहेत हे जाणून घ्यायचं आहे. तर भारत सरकारकडून आरोग्याला प्राधान्य देत अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्यापैकी जननी सुरक्षा योजना ही गर्भवती महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालयामध्ये सुरक्षित प्रसूती करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत दिली जाते. विशेषतः ग्रामीण भागातील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना या योजनेचा फायदा होतो बघा. जननी सुरक्षा योजना म्हणजे नेमकं काय? तर ही योजना सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू करण्यात आली आहे. योजनेचा मुख्य उद्देश आई आणि बाळाचा मृत्यूदर कमी करणे बघा, लक्षात घ्या, आणि संस्थात्मक प्रसूतीला प्रोत्साहन देणे हा आहे. अनेक वेळा आर्थिक अडचणीमुळे गर्भवती महिलांना योग्य वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत. यामुळे प्रसूती दरम्यान गंभीर धोके निर्माण होतात. ही समस्या लक्षात घेऊन प्रसूतीसाठी आर्थिक मदत योजना म्हणून ही योजना सुरू केली बघा. या योजनेची उद्दिष्ट काय आहेत? तर गर्भवती महिलांना सुरक्षित प्रसूतीची सुविधा उपलब्ध करून देणे, सरकारी रुग्णालयामध्ये प्रसूतीस प्रोत्साहन देणे, माता मृत्यूदर जे आहेत ते मातृमृत्यूदर कमी करणे आणि नवजात बाळांचे आरोग्य सुधारणे करणे, आणि गरीब कुटुंबातील ज्या महिला आहेत त्यांना आर्थिक मदतसुद्धा करायचं या योजनेमार्फत आहे. अनेक फायदेशीर उपाय आहेत, मदत आहे. ती काय आहे बघा. आर्थिक मदत ही डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होते बघा. सरकारी रुग्णालयात मोफत किंवा कमी खर्चामध्ये सुविधा मिळतात. आई आणि बाळासाठी आवश्यक तपासण्या उपलब्ध होतात. अशा सेविकेमार्फत योग्य मार्गदर्शन मिळते आणि प्रसूतीनंतर आरोग्य तपासणीचा लाभ मिळतो. जननी सुरक्षा योजना 2026साठी पात्रता कोणाला आहे? तर जननी सुरक्षा योजना महाराष्ट्राअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी सरकारने काही पात्रता निकष तयार केलेत. आर्थिक मदत योजनांतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाते. विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिक दुर्बल घटक जे आहेत या महिलांना प्राधान्य दिले जाते. बघा, अर्जदार महिला ही भारतीय नागरिक असणं महत्त्वाचं आहे. महिला गर्भवती असणं महत्त्वाचं आहे. सरकारी किंवा शासनमान्य रुग्णालयात प्रसूती करणंसुद्धा आवश्यक आहे. BPL, SC आणि ST प्रवर्गातील महिलांना विशेष प्राधान्य दिलं जातं. आशा सेविकेकडे किंवा आरोग्य केंद्रात नोंदणी केली असावी. आधार कार्ड, बँक खाते आवश्यक आहे, कारण पैसे येणार आहेत तर ते लिंक असणं महत्त्वाचं आहे बघा. किती पैसे येतात? तर या योजनेअंतर्गत मिळणारी मदत ही ग्रामीण शहरी भागानुसार वेगळी असू शकते. राज्य सरकारच्या स्थानिक मार्गदर्शक सूचनानुसार बदल होऊ शकतो. पात्र महिलांना थेट बँक खात्यामध्ये पैसे येतात. ग्रामीण भागामध्ये आर्थिक सहाय्य प्लस आरोग्य सुविधा आणि शहरी भागामध्ये सुद्धा आर्थिक मदत प्लस वैद्यकीय सेवा आणि आशा सेविकांचे काय आहे, मार्गदर्शन प्लस आरोग्य सेवा समन्वयसुद्धा भेटतं बघा. राज्यानुसार आहे. जे राज्य आहेत बघा ग्रामीण भागामध्ये, ते ग्रामीण भाग असेल तर 1400 रुपये आणि शहरी भाग असेल तर 1000 रुपये. हाय परफॉर्मिंग स्टेट असेल तर 700 रुपये ग्रामीण भागात आणि शहरी भाग असेल तर 600 रुपये आणि ईशान्य राज्य असतील तर 700 रुपये बघा. अशा पद्धतीनं आहे बघा. प्रत्येकानं आपापल्या हिशोबानं जेवढ्यांना फायदा करून घेता येईल आपल्या चॅनलचा फायदा करून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, ह्या हिशोबानं सुद्धा तुम्ही बघू शकता. हे आर्थिक मदतीचा चार्ट आहे बघा, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि अर्जासाठी लागणारे डॉक्युमेंट आधार कार्ड आहे, रहिवासी पुरावा आहे, बँक पासबुकची प्रत आहे, झेरॉक्स आहे, मोबाईल नंबर, गर्भधारणा नोंदणी कागदपत्र जे असेल ते, रुग्णालय नोंदणी स्लिप, पासपोर्ट साईज फोटो, कास्ट सर्टिफिकेट आणि BPL कार्ड म्हणजे रेशन कार्डचं. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.